नमस्कार मित्रांनो, मी एक महत्वाच्या माहितीवर आधारित माहिती स्पष्ट करत आहे. तर चला पाहूया. देशाच्या राजकारणावर राहुल गांधी यांनी काढला सिनेमा बॅक टू फ्युचर. या बातमीचे टायटल आहे, देशाच्या राजकारणावर राहुल गांधी यांनी काढला सिनेमा बॅक टू फ्युचर. नमस्कार मित्रांनो, आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये हार्दिक स्वागत. आज एक महत्वपूर्ण राजकीय विश्लेषणाच्या संदर्भाने बॅक टू फ्युचर या कल्पनेचे स्पष्टीकरण करत आहे. तत्पूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मी विषयाकडे बोलतो आहे. निवडणुकीच्या 5 फेऱ्या, लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या 5 फेऱ्या संपल्या आहेत आणि पुढची 1 दिवसामध्ये 6व्या फेरीचे मतदान होईल. आठवड्यानंतर शेवटच्या 7व्या फेरीचे मतदान होईल. त्या सायंकाळी एक्झिट पोल येतील. नंतर 3 दिवसांनी प्रत्यक्ष मतमोजणी होईल आणि सगळा धुराळा खाली बसेल, कारण निकाल स्पष्ट झालेले असतील. मला या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवसेनेने आणलेली एक जाहिरात आठवते आहे. ही जाहिरात मतदानापूर्वी ते मुंबईतल्या आणि बाकीच्या फेरीतल्या मतदानाच्या मध्ये होणे बाकी असताना साधारणतः 3ऱ्या-4थ्या फेरी उलटल्यानंतर काँग्रेस पक्षाने आपली आणलेली जाहिरात याच मुद्द्याने वेगळी विश्लेषण करावं असं वाटतं. अगदी सुरुवातीला मला वाटतं की पहिली फेरी मतदानाची होण्यापूर्वी आसपास काँग्रेसची एक जाहिरात आली आणि साधी सरळ हाताचा पंजा दाखवला आणि त्यामध्ये म्हटलं, बदलेगा हालात, बदलेगी हालात, एवढीच जाहिरात. पण अक्षर 3च. हळूहळू निवडणूक पुढे सरकू लागली. मला वाटतं 2ऱ्या फेरीत मतदान होत असताना ते झाल्यावर आणखीन एक काँग्रेसची जाहिरात आली. ते बघितल्यावर ती नुसती जाहिरात नाही, राहुल गांधी परदेशी का जातात याचं रहस्य मला त्यात उलगलं. आपण जर राजकारणामध्ये संपूर्ण अयशस्वी ठरलो तर काय करायचं, ही समस्या हळूहळू राजीव गांधींच्या डोक्यात भेडसावत लागलेली आहे आणि त्यातून भविष्याचा व्यवसाय राहुल गांधीने निश्चित केला आहे आणि तो व्यवसाय अमेरिकेत जाऊन हॉलिवूडच्या चित्रपट क्षेत्रात प्रवेश करायचा आणि एकापेक्षा एक अनाकलनीय अद्भुत कथानकावर आधारित चित्रपट काढावे असे बहुतेक राहुल गांधी यांनी ठरवलं असावं. हे ठरल्यानंतर हॉलिवूडच्या धर्तीवर काँग्रेसच्या निवडणुकाच्या प्रचाराच्या जाहिरात बनवून राहुल गांधीच्या डोक्यात आलेली असावी आणि त्यामध्ये बातमीमध्ये हात बदलेगी हालात ही जाहिरातीची मालिका तयार झाली असावी. आणि याचं कारण मी सांगतो. हॉलिवूडमध्ये साधारणतः 30-35 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी असेल, बॅक टू फ्युचर, भविष्याकडे चला, मराठी भाषांतर भविष्याकडे परत जा, बॅक टू फ्युचर नावाचा एक इंग्रजी चित्रपट हॉलिवूडने प्रसिद्ध निर्मात्याने निर्माण करून प्रसिद्ध केला. बॅक टू फ्युचर याचा अर्थ असा आहे की भविष्यात परत जा. 1900 या बॅक टू फ्युचर सिनेमाचं स्टोरी अशी आहे. 1985 मधला तरुण, 1985 अमेरिकेच्या एक तरुण कालयंत्रात बसतो आणि थेट 1955 मध्ये जाऊन पोहोचतो. तेथे त्यांना त्या मुलाला त्याचे 30 वर्ष मागे गेल्यानंतर अत्यंत तरुण वयात असलेले आई वडील आठवतात. एकमेकाच्या प्रेमात असतात वगैरे वगैरे. या कालखंडात त्यांनी भविष्यात जन्माला येणारा मुलगा हा त्या मुलाच्या आयुष्यात गडबड करतो, काही घोटाळे करतो आणि आणखी काय काय जुळून
एकत्र आणतो ही वगैरे वगैरे सर्व माहिती त्या कथानकात आहे. ते कथानक बॅक टू फ्युचर या नावाने हॉलिवूडने सिनेमा काढला आहे आणि हा मुलगा आपल्या आई वडिलांच्या तारुण्याच्या कालखंडात मागे जातो 1955 मध्ये आणि काय घटना घडवतो आणि 1985 मध्ये येतो. 1955 मध्ये मागे जातो, नंतर 1985 मध्ये परत येतो. त्याला बॅक टू फ्युचर असे म्हणतात. भूतकाळात मागे जाता येत नाही, भविष्य काळात पुढे जाता येत नाही, भूतकाळ मागे जाता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग राहुल गांधी कोण, काय सांगणार? राहुल गांधी हे सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे, ज्यांना सर्व काही शक्य आहे, ते तपस्वी आहेत. त्यामुळे त्यांना जगातली कुठली अशक्य गोष्ट शक्य वाटली तर, अनाकलनीय वाटेल तर ते काही नाविन्य नाही. तर ते एक मुलगा जो आहे तो बॅक टू फ्युचर या कथानकाला मुलगा 1985 मधला आहे. त्याच्याजवळ राहणाऱ्या, वास्तव्य करणाऱ्या एका शास्त्रज्ञाशी, वैज्ञानिकाशी त्याची दोस्ती असते. तो वैज्ञानिक जो आहे तो कालयंत्र तयार करतो, त्यामुळे भविष्यात जाता येते आणि भूतकाळातही जाता येते. अशी एक गाडी कालयंत्र नावाची बनवलेली असते आणि त्या गाडीत वर्षाचे कॅलेंडर लावलेले असते आणि तो प्रयोग करत असतो. तेव्हा तो मुलगा गाडीत बसलेला असतो आणि 1955 हा आकडा त्याच्यात लावलेला आहे आणि त्याची जी गाडी सुसाट सुटते ती डायरेक्टली 1955 मध्ये जाते आणि मग तिथे सगळं काय काय होतं ते पाहतो. तिथून तो मुलगा परत यायला, परत कालखंडातला शास्त्रज्ञ त्याला मिळतो. त्या शास्त्रज्ञाचाही विश्वास बसत नाही की 30 वर्षानंतर आपण कालयंत्राचा प्रयोग यशस्वी केलाय आणि हा मुलगा परत आलाय. हे सगळं करून तो शास्त्रज्ञ त्याला परत 1985 मध्ये पाठवतो. हे सगळं गुंतागुंतीचं वाटेल, पण समजून घ्या मित्रांनो, भविष्य काय घडेल हे त्या शास्त्रज्ञालाही माहित नव्हतं. त्या कालखंडात पोहोचलेला मुलगाला माहित असतं. त्या तरुण मुलाला तो पात्र करणारा मुलगा त्या चित्रपटाचा नट असेल राहुल गांधी. आणि आताच्या निवडणुकीमध्ये एक जाहिरात बघितली. निवडणुकीची 1-2 महिने अगोदर जाहिरात बघितली, टीव्हीवर आली, मेच्या अगोदर आली. एक महिला पावसात पडणाऱ्या, कोसळणाऱ्या पावसात आणि पावसावरून मध्ये सायकल वरून एक कुठली तरी खोका घेऊन येते आणि जो खोका घेऊन येते त्यांना दुसरी एक पावसात भिजणारी मुलगी दिसली. तिला ती म्हणते, दीदी तुमको बक्षीस मिला है, लॉटरी लगी है, पैसा मिला है, क्या हुआ है? आणि ती पावसात भिजणारी मुलगी हसत चेहऱ्याने फक्त म्हणते, मान हलवत नाही. अखेरीस तरुण मुलगी तिला विचारते, काँग्रेसने 1 लाख रुपये देना सुरू किया? मग ती मान उभी हलवत ती म्हणते हो. जाहिरात तिथे संपते आणि पडद्यावर तुम्हाला दिसते, घेऊन जाते 1924 मध्ये ही जाहिरात. मे 1924 मध्ये दाखवली जाते आणि ती जूनच्या मध्ये दिसते आणि त्यात सांगितले जातं की 2024च्या जून महिन्यामध्ये लोकांचे पैसे देणे सुरू झाले आहे. देशात काँग्रेसचे सरकार आलेले आहे. पुढे साक्षर भविष्य त्यातून दाखवलं जातं. 1 महिन्यानंतर 2024 मध्ये जून महिन्यामध्ये पुढच्या महिन्यात देशातल्या सामान्य नागरिकाला, जनतेला काँग्रेस सरकार आणि ते 1 लाख रुपये डायरेक्ट खटाखट टाकायला लागते आणि त्यामधून चेहरे लोकांचे कसे फुललेले आहेत. काय मजेशीर प्रसंग आहे मित्रांनो. बॅक टू फ्युचर या जाहिरातीत दाखवलेली महिला ही जाहिरातीत ती उत्सुकतेने एक्साइट झालेली असेल. ती तरुण मुलगी हे सगळे जून 2024 मध्ये आहे. ते 1 महिना आधी आपल्याला टीव्हीवर दिसायला लागले होते. भारतातल्या मतदाराला गांधीजीने बॅक टू म्हणजे राहुल गांधीने बॅक टू फ्युचर या सिनेमात आणून टाकलं. कदाचित हे
ऐकणाऱ्याला अनेक पैकी लोकांनी बॅक टू फ्युचर हा चित्रपट बघितला असेल तर त्यांना ही घटना समजेल. त्या घटनेची तुम्ही 2018च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराची आणि जाहिरातीची तुलना केली. जर तुम्हाला कळेल की जाहिरात जशाच तशी बॅक टू फ्युचर या चित्रपटाचे कथानक करून 2024 मध्ये आणली आणि मला वाटतं की तो जो तरुण मुलगा आहे तो 1985 मधला आहे. तो 30 वर्ष मागे भूतकाळात येतो आणि त्याचे आई वडील बाप वगैरे त्यांचे लग्न पण झालेले नाही. ते दोघे एकमेकाकडे आकर्षित झालेले आहेत. ते वेळेला त्या कालखंडात त्याची आईच त्या भविष्यात त्या मुलाच्या प्रेमात पडते आणि तो मुलगा घाबरतो. ही तर माझी आई आहे, आता काय करू? हिच्या माझ्या आई आहे व पाळण्यात तो मुलगा दिसतो तो माझा मामा असणार. मला वाटतं राहुल गांधीने या चित्रपटाची भुरळ पडली असेल. बॅक टू फ्युचर या चित्रपटाच्या कथानकातली ती स्टोरी आहे. मग त्या भविष्यात आई बापाचा विचार करतो की अच्छा आहे, तो भविष्य 1985 मध्ये आला. तो बाप त्याला विचारतो. मग त्यावेळेला अमेरिकेचे अध्यक्ष कोण होते? तो मुलगा सांगतो 1985 मध्ये अमेरिकेचा अध्यक्ष हा रेनॉल्ड आहे. असं तो म्हातारा आजोबा त्याला म्हणतो. राहुल गांधीची काँग्रेस आहे. त्या काँग्रेसची 2024च्या निवडणुकीतील जाहिरात बघितली आणि मला वाटलं की बॅक टू फ्युचर हा सिनेमा परत एकदा पाहावा. या नावाचा सिनेमा एकदा बघतोय. भारतीय वातावरणात बघतोय. 2024च्या जून महिन्यात, जुलै महिन्यात, ऑगस्ट महिन्यात, डिसेंबर महिन्यात काय घडणार आहे त्याचा सगळा आराखडा आणि चित्रण राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्याकडे तयार पडलेले आहे. बॅक टू फ्युचर मुळात राहुल गांधी 1934 ला पंतप्रधान होणार आहे. आणखी 10 वर्षाने जेव्हा काय काय केले जाईल त्याचे चित्रण सुद्धा राहुल गांधीकडे तयार आहे. असे राहुल गांधी 1934 मधून 1924च्या लोकसभा निवडणुकीत अवतीर्ण झाले आहे. त्यामुळे 1934 मध्ये, 1929 मध्ये, 1932 मध्ये, 1937 मध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस या देशाचे काय कल्याण करणार त्याची सगळी ब्लू फिल्म त्यांनी त्या जाहिरातीत दाखवली नव्हती. लोकांचा निदान मनोरंजन झालं असतं तशी जाहिरात दाखवायला हवी. एक मालिका तयार करायला हवी होती. 2027 ला अमुक असेल, 2025 ला अमुक असेल, 2028 ला अमुक होईल, बंगालमध्ये होईल, गुजरातमध्ये हे असेल, काश्मीरमध्ये अमुक होईल, तामिळनाडूत अमुक होईल. हे करायला हरकत होती का? मित्रांनो, अशी जाहिरात करायची ना. जर तुम्ही 2024 मध्ये लोकांना खटाखट 1 लाख रुपये वाटायला सुरुवात केली, या जाहिरातीत त्या मुलाचा, त्या मुलीचा आणि महिलेचा विश्वास असेल, मग 1934 मध्ये काय करणार ते सुद्धा सांगायला हरकत नव्हती. आणि आज ज्याचं वय 7, 8, 9 वर्षाचं आहे अशी मुलं भविष्यात तुम्हाला आतापासून मत द्यायला लागतील. 2034 ला आम्हाला राहुल गांधी पंतप्रधान व्हायला पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं जाईल. आणि म्हणून 9-10 वर्षांनी असली मुलं ही पुढच्या 10 वर्षानंतर जे मतदान करणार आहेत ते आजच्या मतदानाच्या रांगेत उभे राहिले असते. 2024च्या जून मध्ये खटाखट 1 लाख रुपये मिळाले म्हणून जी महिला खुश होते आणि ती मुलगी पावसात भिजत सुद्धा आनंदोत्सव साजरा करते, मग ती काँग्रेसला मत द्यायला जाते. कारण हात बदलेगा हालात. तर मग 10 वर्षानंतर काय होणार त्यासाठी सुद्धा आताच मूल मतदान करायला लागतील. 2044 मध्ये आज जी मुले जन्माला आली नाहीत ती सुद्धा आतापासून राहुल गांधी आणि प्रियंकाच्या मुलांच्या मतदानाला सुरुवात करते. मनातले मांडे खायचे तर कोरडे कशाला खायचे? चांगले खरपूस करून मस्तपैकी तूप लावून भाजून खायचे. 2044 मध्ये राहुल गांधी काय करणार आहेत
राहुल गांधी जर अमेठी रायबरेलीची निवडणूक लढवणार नाही, प्रियंकाचा रेहान नावाचा मुलगा या देशाचा पंतप्रधान होणार आहे आणि तो काय करणार आहे त्याची सुद्धा जाहिरात आतापासून करायला हरकत नव्हती. खटाखट प्रत्येकाच्या खात्यात 1-1 करोड रुपये टाकणार. प्रियंकाचा मुलगा रेहान हा देशाचा पंतप्रधान आहे. मग तो अमेरिकेमध्ये जाईल, ब्रिटनमध्ये जाईल, सौदी अरेबियामध्ये जाईल, त्या सर्वांचे सगळे पैसे उचलून आणणार आणि भारतीयांच्या खात्यात टाकणार. खटाखट महिलांच्या खात्यात पैसे टाकणार. ही जाहिरात केली असती तर बरं झालं असतं. जाहिरात तर करायची, मग मत दिली कोणी, घेतली कोणी, पक्ष जिंकला कुठे, हरला कुठे, त्यांना आपण 2014च्या 2019च्या अत्यंत लज्जास्पद मत पराभूत झालं आणि त्यांनी सुद्धा भान नाही, त्यांनी आत्मपरीक्षण केलं नाही, अशी इच्छा असतानाही सुद्धा झालं नाही. 2024च्या जून महिन्यामध्ये कोणाला काय वाटायचं ते आतापासून जाहिरात करतात. याला हसायचं की रडायचं मित्रांनो, सांगा मला. 4 जूनला निकाल लागणार आहे. बहुमत आवश्यक आहे. इतक्या सुद्धा जागा काँग्रेस सध्या लढवत नाहीत. म्हणजे काँग्रेसनं 543 जागा लढवणं आवश्यक होतं, तेवढ्या जागा लढवणं आवश्यक होतं. आता का लढत नाही? मग काँग्रेस पक्षाची स्वबळावर 200 देखील लोकसभा जागा जिंकणे अशक्य आहे आणि सरकार बनवायला तर कमीत कमी 272 जागा पाहिजे. त्या सगळ्याचं गणित जमवायला पहिली गोष्ट म्हणजे भाजपला बहुमत मिळता कामा नये, एनडीएला बहुमत मिळता कामा नये. एनडीएचे 272, भाजपचे 272 तुमची लॉटरी लागू शकते आणि ती लॉटरी लागण्यासाठी सुद्धा किती लोकांचे नाक धुरा काढाव्या लागतील, पुन्हा कोणासमोर काँग्रेसला गुडघे टेकावे लागतील. हे सगळं कदाचित 2 महिन्याने 1 महिन्याने खर्च करावे लागतील. 1 महिना खर्च झाला, जून 2024 संपलेला असेल, 4 जुलै 2024 उजडलेला असेल, 4 जून मतमोजणी संपल्यानंतर 5 जून पर्यंत आकडे स्पष्ट झाले आणि समजा भाजपचं बहुमत हुकलं, मोदीचा चान्स गेला, तर राहुल गांधीला चान्स मिळवण्यासाठी जी जमवाजमव करावी लागेल त्यात लहान मोठ्या अपक्षांना बेरीज करून 272 पर्यंत आणायला कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी म्हणजे जून महिना संपलेला असेल. मग मला मित्रांनो सांगा, जून 2024 ला 1 लाख रुपये काँग्रेस खात्यात टाकायला लागली. ही जाहिरातीची आयडिया मुख्य डोक्यातून येऊ शकते. ती निव्वळ कल्पना विलास नाही काय, निव्वळ पोरकटपणा नाही काय. काँग्रेस 1 लाख रुपये देणे लगी म्हणून ती मुलगी एक्साइट होऊन नाचायला लागते आणि पावसात भिजायला धरलेली सायकल महिला म्हणते, अरे स्वप्न सुद्धा यापेक्षा अधिक वास्तववादी असतं. तर दिवा स्वप्न वास्तववादी असतं. पण कुणी कुणाला सांगायचं मित्रांनो, कुणी कुणाला सांगायचं, कुणी समजून सांगायचं. सरकार बनवण्यासाठी 272 कमीत कमी जागा आल्या पाहिजे आणि आपल्याला लागोपाठ 2 निवडणुकीमध्ये, तर पहिल्या निवडणुकीमध्ये आपण हरला, 44 जागा जिंकल्या, दुसऱ्या निवडणुकीत 52 पर्यंत पोहोचला आणि त्याच गतीने जायचं तर 44 चे 52 करीत 62 किंवा 68 झाले तर 100 गाठण्यासाठी अजून सुद्धा 2-3 लोकसभा निवडणुका लागतील. 272 चा पल्ला गाठण्यासाठी कमीत कमी 5-6 लोकसभा निवडणुका पार पाडाव्या लागतील. 2054 मध्ये काँग्रेस आजच्या गतीने जाऊन बहुमत मिळवलं असेल तर लोकसभेत कमीत कमी 249 किंवा 254 पर्यंतची वाट बघावी लागेल. तोपर्यंत कदाचित राहुल गांधी 80-85 वर्षात ओलांडले असेल. रेहान प्रियंकाचा मुलगा, वडिलाचे चिरंजीव सुद्धा कदाचित 50 गाठलेली असेल. जाहिरातीत काय बघतात, काँग्रेसने 1 लाख रुपये देण्यास सुरुवात केली आणि दिवाळी हात बदलेगा म्हणजेच ही हात बदलेगीची एक किस्सा आहे. यामध्ये बॅक टू फ्युचर ही कल्पना डोक्यात घेण्यासारखी आहे. ज्यांनी या देशावर 50 वर्ष राज्य केले,
ज्यांनी 14 राष्ट्रीय बँकेचे राष्ट्रीयकरण केले, अर्धशतक गेली, त्यांनी बँक मध्ये गरीबाला साधं खातही सुद्धा खोलता आलं नाही. खातं खोलण्यासाठी काँग्रेसला सत्तेतून हाकलावं लागलं. काँग्रेसला भ्रष्ट करून सत्तेत आणलेल्या नरेंद्र मोदींना ज्या बँकेत खाते उघडली त्या बँकेत पैसे टाकणारे राहुल गांधी आणि त्यांचे शासकीय अधिकारी गरिबीची बँक मध्ये खाती काढणे इतकी संवेदनशील दाखवली नाही. ते 1 लाख रुपये खटाखट बँकेत टाकणार यांच्यावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवील का? खोटं बोलताना हळूहळू त्या खोट्यावर आपला विषय आणि विश्वास बसत लागतो आणि आजकाल राहुल आणि भाजप विरोधक मोदीच्या देश करणाऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे तेव्हा दिवा स्वप्नामध्ये इतकी कमाल आहे. बॅक टू फ्युचर या सिनेमात भविष्यात जगतो आहे. भविष्यात अचानक निवडणुका आल्या की ते वर्तमानात येतात, पुन्हा पराभूत होतात, भविष्यात जातात, स्वप्नात रंगून जातात. जी जाहिरातीमध्ये बॅक टू फ्युचर आहे, आपल्या हातात सत्ता आली तर आपण काय करणार, लोकांना भूलभुलैया निर्माण करून तो काँग्रेस राहुल गांधी ठरवतात. त्यातून जाहिरात बनते. त्यातून अलीकडचा हॉलिवूडचा चित्रपट बॅक टू फ्युचर आता निकाल लागला आहे. राहुल गांधीने 2024च्या निवडणुका संपल्यानंतर राहुल गांधी जे स्वप्न घेऊन हॉलिवूडला गेले, बॅक फ्युचर टू कथानका 2018 मध्ये उगवले. त्या म्हणते 2018 मध्ये अमेरिकेतून आल्यानंतर दारासमोर बसलेल्या चौकीदाराला चोर म्हणतात. आपल्या दारात चौकीदार कोण आहे हे तरी माहित आहे काय? म्हणून घोषणा केली. 2019 चे निकाल लागल्यानंतर राहुल गांधी परत अवस्थेत बॅक टू फ्युचर अमेरिकेत गेले. ते 2024 मध्ये उगवले. परत बॅक टू फ्युचर जातील. 2028 मध्ये निवडणुका येतील आणि वर्तमान काळात राहुल गांधी येईल. काय तर पोरकटपणा चालू शकतात. त्याचा अतिरेकी आणि पराकाष्ठा बघायला लागते. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आपल्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि म्हणून मी स्पष्ट सांगितले, देशाच्या राजकारणावर राहुल गांधीने काढला सिनेमा बॅक टू फ्युचर.